श्री स्वामी समर्थ. तर बघा, दिवसाची सुरुवात झाली होती आणि माझ्या दिवसात सुरुवात आज अशी झाली होती. माझ्या डुग्गूंनी आज पूर्ण कणकीसोबत होडी खेळली होती आणि मी पण त्याला मनसोक्त होडी खेळू दिली. त्याला रोकलं नाही टोकलं नाही, खेळ बाबा म्हटलं, तू होडी काही खेळला नाही. आणि त्याच्यानंतर बघा, दूध घ्यायचं होतं आज, कारण आज मला दूध पावडरची बर्फी बनवायची होती म्हणून दूध घ्यायचं होतं. तर त्यासाठी माझी जाऊ होती कामात, म्हणून मी साईडच्या मुलालाच दूध आणायला पाठवलं होतं. तुम्हाला व्हिडिओ दाखवलंच. ती गेली होती दूध आणण्यासाठी, तिने छान दूध आणून दिलं, छान चहा वगैरे मांडून घेतला, सगळे कामं आवरून घेतली. आणि त्याच्यानंतर म्हणलं आता दूध पावडरची बर्फी बनवून घ्या, कारण भरपूर दिवस झाले आमच्या घरी दूध पावडर तसाच होता, अंगणवाडीतून मिळाला होता, साईडच्या ताईने दिला होता. त्याचं म्हणजे आम्ही काही चहा वगैरे पेत नव्हतं. म्हटलं आता काहीतरी त्याला उपयोगी लावावं, फेकून नाही द्यावं, म्हणून म्हटलं त्याचं काय तर दूध पावडरची बर्फीच बनवून पाव. आता मागं एक वेळा बनवली होती तर जमली होती, पण तो विकतचा आणला होता, मोजकी झाली होती. आज भरपूर होता, पण बनवायचं होणार चालू होतं, कारण थोडंसं राहिलं तर जमते आणि खूप सारं राहिलं तर जमत नाही, असं राहते. म्हणून पण मी काही बनवायला जाऊ आणि तिथं काही राडा होईल नाही असं होतच नाही. सगळे कामावरून दूध पावडरची बर्फी बनवण्यासाठी घेतली. सगळं साहित्य जेवढं पाहिजे तेवढं मोजून काढून घेतलं. पण काय, जिथं साखर बारीक करायची वेळ आली तिथं लाईनच नव्हती आणि अर्धा तास लाईनने दिमाग खराब केला. मग अर्धा तास काय गॅसवट्ट्याजवळ बसून डुग्गूसोबत थोडीशी खेळली, थोडेसे काही कामं करून घेतले, पण तरी पण काही लाईन याचा पत्ता नव्हता. आता मूड असा झाला होता की बर्फी बनवू की नाही बनवू. आता थोडा वेळ जर लाईन नसती आली तर मी बर्फी बनणारच नव्हती. पण माझी जाऊ तिथं आली ती म्हणती का आता का बसली, लाईन तर आली. म्हणून म्हणलं चला आता बनवून घ्या, कारण आज बनवलं तर बनली, उद्या काही होणार नाही, कारण 2 दिवसांनी मला जायचं आहे माझ्या माहेरी आणि माझी जाऊ पण जाणार होती. मग ते तसंच राहून जात होतं आणि दूध पण घेतलं होतं, म्हणून म्हणलं दूध घेतलं तर नुसतं 50 रुपयाचं दूध चहामध्ये कशाला वाया घालायचं, म्हणून म्हणलं बनवूनच घ्यावं. तर बघा, दूध पावडरची बर्फी बनवण्यासाठी अगोदर मी गॅस न चालू करता गॅसवर पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल आणि दूध टाकून घेतलं. आता असं काहीच नाही की तेलच टाका, तुम्ही डालडा किंवा तूप पण टाकू शकता, पण माझ्याकडे आता ते दोनही नव्हते म्हणून मी तेलच टाकलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकलं, 1 वाटी दूध टाकायचं. त्याच्यानंतर नाही पुरलं तर नंतर आपण टाकू शकतो. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, मी 1 वाटी दूध टाकून घेतल्यानंतर दूध पावडर टाकला, छान त्याचे मिक्स गडे फोडण्यासाठी घेतले, पण दूध माझं कमी पडलं होतं, म्हणून मग मी नंतर पुन्हा थोडंसं दूध टाकलं आणि असं मी थोडं 2-3 वेळा दूध टाकलं. तसंच तुम्ही पण करायचं. हे बघा, त्याच्यानंतर छान असे गडे फोडून घेतले. तुम्हाला व्हिडिओत दिसले तर पूर्ण सॉफ्ट करून टाकायचा दूध पावडर, त्याच्यामध्ये एक पण असा बबल्स गडा राहिला नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर गॅस चालू करायची. गॅस चालू करून 7-8 मिनिट छान दूध पावडर आणि दूध सगळं मिक्स होऊन शिजू द्यायचं, म्हणजे आपलं पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होऊ द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे साखरेचा पावडर बारीक केला होता तो टाकायचा. आता तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर तुम्ही जास्त गोड पण करू शकता, सिंपल पाहिजे म्हणजे साधारण पाहिजे तसं पण करू शकता. तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की मी काही बनवलं तर आमच्या घरी सगळेच जण खाते आणि आमच्या घरी शुगरवाले आहे, म्हणून मी काही जास्त गोड बनवला नाही. मला पाहिजे होती दूध पावडरपेक्षा कमीच मी साखर वापरली. आणि हे बघा, साखर टाकून घेतली. आता साखर टाकल्यावर आपल्याला साखरेचा पाक सुटेल, म्हणजे पाणी सुटेल. त्यानंतर त्याच्यामध्ये खोबरा किस वगैरे टाकून घेतला, कारण आता बाकी काहीच नव्हतं माझ्याजवळ टाकायला, खोबरा किस टाकून दिला आणि छान त्याला शिजू दिलं. असं करत आपल्याला अर्धा 1 तास शिजू द्यायचं आहे, कारण जोपर्यंत कढई आपल्या दूध पावडरच्या पेस्टला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला समजेल नाही की आपला म्हणजे पूर्ण बर्फीसाठी रेडी झाला. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे साईडने कढई माझ्या पूर्ण मिक्सला अशी सोडून राहिली होती, तेव्हाच समजायचं की आपलं सेट झालं बा दूध पावडरचं बर्फी बनवण्यासाठी. त्यानंतर थोडासा गोळा घ्यायचा, थंडावू द्यायचा आणि हातावर असा गोल बॉल बनवून पाहायचा. जर बॉल छान बनला तर समजायचा आता आपला दूध पावडर तयार, दूध पावडरची बर्फी बनण्यासाठी तयार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या भांड्यामध्ये किंवा कायच्यामध्ये त्याला दूध पावडरचा जशा आकारानुसार बनवायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला त्याच्या खालती जे टाकायचं आहे, बदाम वगैरे जे राहते, तुम्हाला जे टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं ते दूध पावडरचा पूर्ण बर्फी बनवण्याचं पेस्ट टाकून घ्यायचं. आता माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून मी फक्त जिथे म्हणलं तिथे खोबरा किस वापरला, फक्त तो एक होता माझ्याकडे म्हणून. त्याच्यानंतर मला वाट्यातच बनवायची होती. तर बघा, त्याच्यामध्ये मी तेल लावून घेतलं छान आणि खोबरा किस टाकून पूर्ण मिश्रण टाकून घेतलं. आणि मी खरंच सांगतो, पूर्ण वाटं फोडू मिश्रण टाकलं, कारण मी एवढ्या मेहनतीनं मिश्रण केलं होतं की मला वाया जाऊ द्यायचं नव्हतं, म्हणून मी पूर्ण मिश्रण काढून घेतलं, चम्मचचं पण काढून घेतलं. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते, काहीच लपवत नाही. आणि तुमचं बाळ पण तसंच खेळतं का,
आणि तशीच होळी खेळतं का तसाच तुमच्या घरी राडा होते का ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही काय काय बनवतात ते पण सांगा. आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत जा. तुम्ही व्हिडिओ पाहायच्या नादात व्हिडिओला लाईक पण करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही. आम्ही एवढ्या महिन्यातील तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला तुम्हाला काहीच लागत नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा. तर बघा, त्याच्यानंतर पूर्ण मी टाकून घेतलं. त्याच्यानंतर त्यांना ठोकून छान वाट्यामध्ये सेट केलं. त्याच्यानंतर पुन्हा खोबरा किस टाकून घेतला आणि आता 2 घंट्यासाठी ते फ्रीझरमध्ये ठेवून दिलं. आता 2 घंटे म्हणजे माझा पूर्ण स्वयंपाक वगैरे घरचे कामं होईपर्यंत माझी बर्फी होऊन जाईल. आणि आपल्याला कोणतीही वस्तू बनवली तर पाहायची उत्सुकता जास्त राहते. त्याच्यानंतर सगळं स्वयंपाक बनवून मी सगळं माझं आवरून आंघोळ वगैरे करून तयार झाली बघा. त्याच्यानंतर बघायला गेली माझी बर्फी कसं झाली, तर माझी बर्फी 1 नंबर झाली. तर या बर्फी खायला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून